नी रिप्लेसमेंट, गुडघा सांधेरोपणात आपण नक्की काय करतो? गुडघ्याचा स्नायू कापला जातो का? गुडघ्याच्या लिगामेंट्सला काही धक्का लागतो का? याच्या प्रश्नांची उत्तर आपण आता घेऊया. तर हे गुडघ्याचं मॉडेल आहे. हे मांडीचं हाड, ही पायाची नळी आणि ही पुढे गुडघ्याची वाटी. गुडघ्याच्या वयोमानानुसार झालेल्या घर्षणानंतर हाडाचा भाग खराब झालेला असतो. तो हाडाचा भाग आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये एका बरच्या सहाय्याने अगदी 2 किंवा 3 मिलीमीटरने हा भाग साफ करतो. पायाच्या नळीवरचा सुद्धा आपण हा भाग साफ करतो. या गुडघ्याचे लिगामेंट्स आहेत. या लिगामेंट्सला आपण धक्का लागू देत नाही. हा गुडघ्याचा स्नायू आहे. हा स्नायू न कापता एका बाजूने जाऊन वाटी एका बाजूला करून आपण गुडघ्याच्या सांधेरोपणाचं ऑपरेशन करतो. म्हणजेच यामध्ये गुडघ्याचा स्नायू कापला जात नाही, गुडघ्याच्या लिगामेंट्सला आपण कापत नाही. खराब झालेला भाग साफ करून झाला की त्यानंतर त्याच्यावर आपण असा फिमोरल कॉम्पोनंट हा मांडीच्या हाडावर बसवतो. पायाच्या नळीवरती हा टिबियल कॉम्पोनंट बसवतो. या दोन्ही कॉम्पोनंट्सला आपण सिमेंटने हाडाशी एकसंध करतो. या प्रोसेसमध्ये आपण कुठेही गुडघ्याची वाटी बदलत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना वाटतं की नी रिप्लेसमेंटमध्ये गुडघ्याची वाटी बदलली जाते, तसं अजिबात नाही. हे दोन्ही कॉम्पोनंट बसवल्यानंतर अगदी मोकळेपणे पाय वाकवणं आणि सरळ करणं होऊ शकतं. 2 हाडांच्या मध्ये घर्षण करणारा भाग आपण काढून टाकलेला असतो. त्यामुळे परत पेशंटला ऑपरेशन नंतर वेदना होण्याचा संभवच होत नाही. फक्त हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट एका सरळ रेषेत स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये, स्पेसिफिक अँगलमध्ये जर व्यवस्थित बसला तर पेशंटला 100% रिझल्ट मिळतात. मला असं वाटतं की या व्हिडिओद्वारे नी रिप्लेसमेंट कशी करतात याबद्दल आपल्याला ज्ञान मिळालं असेल. या उपर आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.